दोन मन एकच वाट. सकाळच्या हलक्या उन्हात नदीकाठ शांत होता. त्या काठावर दररोज एक मुलगी पुस्तक घेऊन बसायची. नाव तिचं सई. शब्दावर प्रेम करणारी, पण भावना मनात साठवून ठेवणारी. त्याच वाटेने रोज सायकलवरून जाणारा आर्यन. कमी बोलणारा, पण डोळ्यात खूप काही सांगणारा. पहिल्या दिवशी फक्त नजर भिडली. दुसऱ्या दिवशी हलकीशी स्माईल. तिसऱ्या दिवशी नमस्कार. आणि हळूहळू त्या छोट्या क्षणातून ओळख वाढू लागली. सई पुस्तक वाचायची. आर्यन तिच्या शांततेचा आदर करायचा. तो कधी तिला डिस्टर्ब करायचा नाही. फक्त जवळ बसून नदीकडे पाहायचा. दोघांनाही कळत होतं, शब्द कमी असले तरी मन बोलत होती. पावसाळा आला. नदी भरून वाहू लागली. एक दिवस सई आलीच नाही. आर्यन थांबला. वाट पाहिली. दुसऱ्या दिवशीही, तिसऱ्या दिवशीही. मनात एकच वेगळीच पोकळी निर्माण झाली. चौथ्या दिवशी सई आली, थोडी उदास. आर्यनने पहिल्यांदाच विचारलं, सगळं ठीक आहे ना? सई हसली, पण डोळे ओलावलेले. घर बदलतोय शहरात. ते ऐकून आर्यन शांत झाला. त्या संध्याकाळी दोघं खूप वेळ बसून राहिले, न बोलता. काही क्षण असे असतात जिथे शब्द अपुरे पडतात. निघताना सई म्हणाली, कधीतरी पुन्हा भेटूया याच ठिकाणी. आर्यन फक्त मान हलवून हसला. महिने गेले, ऋतू बदलले. नदी तशीच वाहत राहिली. एक संध्याकाळ सई परत आली. हातात तेच पुस्तक. आर्यन तिथेच होता, थोडा बदललेला, पण तोच. नजर भिडली. हसू उमटलं आणि त्या क्षणी दोघांनाही कळलं, खरं प्रेम वेळ मागतं नाही. जागा बदलली तरी ते वाट शोधतच राहतं. त्या नदीकाठावर पुन्हा शांतता होती. पण आता दोन मनांच्या एकत्र धडधडीत